नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या घटकामधील क नंबरचा पॉईंट म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 28 डिसेंबर 1885 मध्ये झाली या राष्ट्रीय सभेबद्दल म्हणजे भारतीय राष्ट्रीय जी काही सभा आहे या सभेबद्दल पूर्णपणे माहिती पाहिजे. तर त्याच्यानंतरचा पॉईंट म्हणजेच या प्रकरण क्रमांक 3 मधला शेवटचा घटक म्हणजे ड नंबरचा घटक आहे मवाळ कालखंड किंवा मवाळ कालखंडातील टप्पे. आता मवाळ कालखंड म्हणजे काय सर्वप्रथम आपण समजून घेऊ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये स्थापन झाली आणि मवाळ कालखंड मध्ये जे सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या देऊन भारतीयांचे प्रश्न मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये काही नेत्यांनी केलं. जे सौम्य पद्धतीने शांतपणे सनदशीर मार्गाने अर्ज करायचं, विनंत्या करायच्या, आपल्या मागण्या मांडायच्या, त्याचबरोबर त्यांना ह्या मागण्या आवश्यक आहेत अशा गोष्टीची जाणीव करून द्यायची असं काम तत्कालीन स्थितीमध्ये काही नेत्यांनी केलं. त्यामध्ये जे काही दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, महादेव गोविंद रानडे असतील आणि गोपाळकृष्ण गोखले यांना मवाळवादी लोक म्हणून ओळखले जातात आणि यांनी तत्कालीन स्थितीमध्ये बरंच काम केलं मवाळांच्या भूमिकेचं. भारतातील प्रश्न असतील, कामगाराचे प्रश्न असो, सामान्य जणांचे प्रश्न असो किंवा कोणतेही भारतातले प्रश्न असो, तो मांडण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या मवाळवादी नेत्यांनी केलं. मवाळ आणि जहाल हे दोन शब्द आहेत. मवाळ म्हणजे शांतपणे कार्य करणारे लोक शांततेच्या मार्गाने, आणि जहाल कशी होते, उद्रेकाचं वातावरण निर्माण होणार. जहालवादी नेत्याची माहिती आपल्याला पुढच्या प्रकरणात म्हणजे घटक क्रमांक 4 मध्ये जहालवादी विचारसरणीच्या लोकांची माहिती पाहायची. पण अगोदर मवाळवादी नेते आणि 1885 मध्ये जी स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही मवाळवादावर अवलंबून होती. सर्व लोक मवाळवादी होते. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडून सुरतच्या अधिवेशनामध्ये 1907 मध्ये नंतर मवाळ आणि जहाल याच्यात फूट पडली आणि दोन गट निर्माण झाले. पण सर्वप्रथम मवाळवादी नेते हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये होते. आता हा मवाळवादी लोकांचा विचारसरणी कशी होती, तर ब्रिटिश शासकाच्या अधीन राहून आपले कार्य करून घेणे. ते कोणते सामाजिक कार्य राहो, राजकीय असो, या दोन्ही कार्याची सखोलपणे माहिती घ्यायची, ब्रिटिशाकडे काही गोष्टी त्यांना मान्य करून त्यांच्याकडून घेणं, अशा प्रकारची परिस्थिती या मवाळवादी नेत्यांनी निर्माण केली होती. त्यामध्ये सर्वप्रथम आपण मवाळ कालखंडातील म्हणजे मवाळ कालखंडातील जे काही व्यक्ती होते त्याच्यापैकी नंबर 1 चे म्हणजे दादाभाई नौरोजी, ज्यांना भारतीय पितामह किंवा भारताचे पितामह म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत ड्रेन थिअरी मांडली होती. सर्वप्रथम या मवाळवादी नेत्याची माहिती पाहत असताना आपण जन्म व बालपण आणि त्यांचे झालेल्या त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 मध्ये गुजरातमधील नवसारी येथे जन्म झाला. त्याच्या वडिलाचं नाव पालनजी आणि आईचे नाव माणिकबाई असे होते. दादाभाई नौरोजी 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. म्हणजे वय वर्ष 4 वर्ष असताना दादाभाई नौरोजी लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था ही त्यांच्या आईने केली. वय वर्ष 11 वर्ष झाल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये बालविवाह लावले जायचे. गुलबाई नावाच्या एका मुलीशी त्यांचा विवाह झाला. वय वर्ष होतं 11 वर्ष दादाभाई नौरोजीचं आणि या गुलबाईचं वय होतं 7 वर्ष. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादाभाई नौरोजी म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये कुटुंबाचीही जबाबदारी त्यांच्यावर पडली होती. पण लहान असल्यामुळे त्यांच्या आईने पूर्ण अगोदर शिक्षणावर त्यांचं लक्ष केंद्रित केलं, त्यांना शिक्षणाची व्यवस्था करून दिली. म्हणजे ही माहिती झालं दादाभाई नौरोजीचा जन्म आणि बालपणाबद्दल. नंबर 1 चा पॉईंट
नंबर 2चा आहे शिक्षण. आता दादाभाई नौरोजीबद्दल विचार करताना दादाभाई नौरोजी हे मुंबईतील एल्फिस्टन नावाचं एक कॉलेज होतं. या कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काही दिवस काम केले. त्यानंतर मुंबई येथे त्यांनी एक संघटना स्थापन केली, बॉम्बे असोसिएशन सोसायटी नावाची एक संघटना स्थापन केली आणि या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्याकडे सक्रिय सहभाग वाढवण्यास त्यांचा कल झाला. त्याचबरोबर ते भारतीय राजकारणात त्यांनी प्रवेश घेतला. इसवी सन 1856च्या कालखंडात 1856 मध्ये त्यांनी पूर्णपणे जे काही अध्यापनाचं कार्य होतं, एल्फिस्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून ते काम करायचे, ते पूर्णपणे सोडून टाकलं आणि सक्रिय राजकारणात त्यांनी सहभाग घेतला. अशा या दादाभाई नौरोजीचं बालपण आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात भाग घेतला. तत्कालीन स्थितीमध्ये राजकारण, शिक्षण या गोष्टी प्रत्येकाच्या, म्हणजे दादाभाई नौरोजींनी या दोन्ही गोष्टी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राजकारणाकडे धाव घेतली. आता दादाभाई नौरोजी यांच्या ज्या काही सामाजिक कार्याबद्दल किंवा राजकीय कार्याबद्दल माहिती पाहत असताना आपण त्यांचं कार्य बघायचं आहे. पहिला पॉईंट बघितलं जन्म आणि बालपण, त्याच्यानंतर शिक्षण बघितलं, नंबर 3चा आहे कार्य. आता दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल माहिती पाहत असताना सर्वप्रथम त्यांनी 1856 मध्ये सक्रिय राजकारणात भाग घेतला. त्यानंतर इसवी सन 1861 मध्ये त्यांनी रास्त गुप्तार नावाचं एक वृत्तपत्र काढलं आणि या रास्त गुप्तार या वृत्तपत्राचं मूळ उद्देश होता की, किंवा त्याचा अर्थच होता खरी बातमी. खरी बातमी हा मराठीमध्ये अर्थ होता हे वृत्तपत्र काढलं. राजकारणात प्रवेश केल्यामुळे तो सक्रियपणे त्यांनी राजकारणात सक्रिय काम करत असताना त्यांना कुटुंबाची जबाबदारी होती, म्हणून त्यांनी काय तत्कालीन स्थितीमध्ये केम अँड सन्स या पारशी कंपनीत नोकरी पत्करली. एका पारशी लोकांच्या कंपनीमध्ये नोकरी पत्करली. या कंपनीमध्ये त्यांनी एकनिष्ठपणे काम केल्यामुळे कंपनीच्या कार्यातून, त्यांच्या केलेल्या कर्तबगारीतून त्यांना इंग्लंडमध्ये जाण्याची संधी मिळाली, केम्स अँड सन्स या कंपनीच्या माध्यमातून. मग त्या ठिकाणी इसवी सन 1866 मध्ये त्यांनी तिथे गेल्यानंतर भारतातलं जे काही प्रश्न आहेत किंवा भारतातली जी काही त्याची विचारसरणी होती की राजकारणात सक्रिय होण्याची, ती काय त्याला तिथे सुद्धा ती गप्प बसू दिली नाही. शेवटी त्यांनी त्या ठिकाणी ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची एक संघटना काढली आणि या ईस्ट इंडिया असोसिएशन या शाखेची स्थापना इसवी सन 1869 मध्ये करण्यात आली. आणि या करत असताना 1869 मध्ये त्यांनी इंग्लंडमध्ये ही शाखा ओपन केली. मग कंपनीचं कार्य पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतामध्ये त्याला परत यावं लागलं. मग भारतात आल्यानंतर इसवी सन 1874 मध्ये भारतात आल्यानंतर 2 वर्षाच्या कालखंडानंतर त्यांनी कंपनी सोडून देऊन 1876 मध्ये बडोद्याच्या संस्थानामध्ये, बडोद्याचे जे राजे होते त्या संस्थानामध्ये दिवाण म्हणून कार्य सांभाळलं. फारसी कंपनीमधून दिवाण पदावर आले. इकडे भारतामध्ये आल्यानंतर त्यांना इंग्लंडची जी कार्यपद्धती, इंग्लंडची जी काही राजकारणाची व्यवस्था, ही काही कालखंड इंग्लंडमध्ये व्यतीत केल्यानंतर समजायला लागली. आणि इसवी सन 1875 मध्ये त्यांनी मुंबई येथे महानगरपालिकेमध्ये 1875 मध्ये आणि इसवी सन 1885 मध्ये प्रांतीय कायदे मंडळाचे सदस्य बनले. मुंबई महानगरपालिका आणि प्रांतीय कायदे मंडळाचे सदस्य ते बनले. इंग्लंडमधील शासन व्यवस्था पाहून त्यांनाही वाटायला लागले की भारतामध्ये तशाच पद्धतीची शासन व्यवस्था असावी. अशा प्रकारे त्यांनी जे धोरण आखलं की राजकारणामध्ये सक्रियपणे भाग असावा. इसवी सन 1875 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये ते दाखल झाले. त्याचबरोबर 1875 मध्ये मुंबई महानगरपालिकामध्ये आणि 1885 मध्ये
प्रांतीय कायदे मंडळात सदस्य म्हणून ते दाखल झाले. आणि तत्कालीन स्थितीमध्ये भारतातील जी व्यवस्था होती, म्हणजे भारतामध्ये त्या काळामध्ये इंग्लंड सारखीच व्यवस्था असावी यासाठी म्हणून दादाभाई नौरोजी यांनी भारतीय जे राजकारण आहे याची भूमिका, म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांच्या धोरणातील समन्वयक म्हणून त्याची गणना होईल. इंग्लंडचे राजकारण आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्यामध्ये जोड निर्माण करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये करण्यात आलं. ही कशावरून समजून येते तर इसवी सन 1886 असेल, इसवी सन 1896 आणि इसवी सन 1906च्या कालखंडात दादाभाई नौरोजी यांना अध्यक्षपद सुद्धा मिळालं होतं. आणि 1906च्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम त्यांनी स्वराज्य या शब्दाचा उल्लेख सुद्धा केला होता. हे दादाभाई नौरोजी यांचं जे काही कार्य आहे, कशा पद्धतीचं कार्य, तर त्यांनी भारतात आणि भारताबाहेर राहून केलेलं कार्य. तर याच्यामध्ये विस्तृत माहिती पाहत असताना इसवी सन 1892 मध्ये दादाभाई नौरोजींनी 1892 ते 95 मध्ये इंग्लंडमध्ये त्यांनी प्रिन्सबरी या मतदारसंघातून ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर निवडून आले. म्हणजे जे काही त्यांचं कार्य होतं, सर्वप्रथम त्यांनी भारतामध्ये सुरुवात केलं, पण कंपनीच्या कामानिमित्त इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा कार्यास सुरुवात केली आणि इंग्लंडमधील प्रिन्सबरी या मतदारसंघातून ते निवडून आले आणि ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर निवडून आलेला हा म्हणजेच युनायटेड किंगडम ऑफ कॉमन्स मध्ये निवडून आलेला पहिला भारतीय होता. म्हणजे भारतातला व्यक्ती इंग्लंडमध्ये जाऊन इंग्लंडमध्ये त्यांनी कार्य करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांनी प्रथम भारताची एक बाजू मांडण्याचं काम केलं, म्हणजे इंग्लंडमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी कार्य केलं होतं. त्यानंतर हिंदी राज्यकारभाराच्या खर्चासाठी भारतामध्ये जे इंग्लंडचं राज्य आहे त्यांच्या खर्चासाठी वेल्बी कमिशन नेमण्यात यावं म्हणून त्यांनी प्रयत्न केल्यानंतर वेल्बी कमिशन स्थापन झाले आणि अशा कालखंडामध्ये इसवी सन 1897 मध्ये वेल्बी कमिशन पुढे त्यांनी साक्ष दिली आणि वेल्बी कमिशन पुढे साक्ष देणारे हे पहिले भारतीय होते. म्हणजे 1892 ते 95च्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये प्रिन्सबरीमध्ये निवडून सुद्धा आले. त्यांनी कनिष्ठ सभागृहामध्ये सभासद म्हणून त्यांची नेमणूक झाली, हे पहिले भारतीय होते. त्याचबरोबर त्यांनी वेल्बी कमिशन जे भारतातल्या राज्यकारभाराच्या खर्चासाठी नेमण्यात आलं होतं त्याच्यापुढे साक्ष देण्याचंही काम केलं. काही काळ ते लंडनमध्ये अध्यापनाचं काम सुद्धा केलं त्यांनी. आणि भारतात परत आल्यानंतर त्या काळात जी ICS परीक्षा होती, ही परीक्षा इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये वेगवेगळ्या वेळी घेतली जात होती. या परीक्षेचं आयोजन म्हणजे एकाच वेळी भारतात आणि इंग्लंडमध्ये परीक्षा विद्यार्थ्यांसाठी घेतली जावी यासाठी म्हणून मागणी केली व इंग्रजी भाषा ही पद्धत लागू केली. म्हणजे भारतामध्ये सुद्धा दोन्हीकडे परीक्षा सारख्याच असाव्या असं मत मांडलं आणि दादाभाईच्या नौरोजी यांच्या कार्यातूनच, अशा कार्यामुळेच त्यांना जे काही हिंदी अर्थकारणाचे जनक सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये मानलं जातं. तर दादाभाई नौरोजी यांनी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये काम केलं, इंग्लंडमध्ये सुद्धा काम केलं आणि तत्कालीन स्थितीमध्ये भारताची परिस्थिती सांगण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये केलं. आता दादाभाई नौरोजी यांना भारताबद्दलची परिस्थिती त्यांनी लिखित स्वरूपात मांडली. म्हणजे भारतातील अर्थकारणाबद्दल पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल्स इन इंडिया नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं. त्यालाच लुटीचा सिद्धांत, ड्रेन थेरी सुद्धा म्हणून मांडलं जातं. त्यांनी काय म्हटलं तर मोहम्मद गझनी जो प्राचीन काळामध्ये म्हणजे काळामध्ये त्यांनी भारतावर जेवढ्या स्वाऱ्या केल्या मोहम्मद गझनीने इसवी सन 1000 ते 1026च्या दरम्यानमध्ये 25-26च्या दरम्यान 17 स्वाऱ्या केल्या आणि त्यावेळेस जेवढी संपत्ती 17 स्वाऱ्यामध्ये नेली नसेल त्याच्यापेक्षा जास्त संपत्ती 1 वर्षात ब्रिटिश राज्यकर्ते 1 वर्षात भारतातली संपत्ती नेत आहेत. म्हणजे भारतातली संपत्ती कशाप्रमाणे जात आहे, त्यामुळे भारतामध्ये दारिद्र्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, बेकारी वाढली, उद्योगधंदे नष्ट झाले, भारतातले
आर्थिक सुबत्ता नष्ट झाली, अशा प्रकारचं विवेचन तत्कालीन स्थितीमध्ये ड्रेन थिअरीच्या माध्यमातून केलं. त्याचबरोबर इंग्लंडचे भारताबाहेर कर्तव्य हा एक त्याने निबंध लिहिला. म्हणजे इंग्लंड जो आहे तो भारताबाहेरचं त्याचं कर्तव्य काय आहे, तो राजकारण का त्यांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित करणारा असा एक निबंध होता. आणि दादाभाई नौरोजींनी एक वृत्तपत्र काढलं. त्या वृत्तपत्राचं नावच होतं व्हॉइस ऑफ इंडिया, म्हणजे भारताचा आवाज. आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रवादाची विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ब्रिटिश सरकारपुढे त्यांनी काही मागण्या मांडल्या. कशाच्या माध्यमातून? व्हॉइस ऑफ इंडिया, भारताचा आवाज. त्या मागण्या कोणकोणत्या होत्या? तर दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना स्वराज्याचा अधिकार आहे आणि तो मिळाला पाहिजे, ही एक मागणी मांडली. त्याचबरोबर भारतीयांना उच्च पदावर नियुक्तीचा अधिकार दिला जावा, म्हणजे जे IAS ICS परीक्षेच्या माध्यमातून. त्याचबरोबर सैन्य व्यवस्थेमध्ये असणारे भारतीयांना उच्च पद दिलं जावं. त्याचबरोबर भारत आणि इंग्लंडमध्ये न्यायपूर्ण आर्थिक संबंध असावे, म्हणजे न्यायपूर्ण असं संबंध असलं पाहिजे, अशा प्रकारचं मत तत्कालीन स्थितीमध्ये दादाभाई नौरोजी यांनी या व्हॉइस ऑफ इंडिया नावाच्या वृत्तपत्रातून मांडलं. आणि या दादाभाई नौरोजीचा मृत्यू इसवी सन 30 जून 1917 वयाच्या 91व्या वर्षी या आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडणाऱ्या दादाभाई नौरोजी यांचा मृत्यू झाला. तर आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली ती माहिती म्हणजे जो मवाळ कालखंडातील नेता म्हणजे दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल पाहिली. दादाभाई नौरोजीबद्दल माहिती पाहत असताना हा नेता तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी त्याचा जन्म असेल, बालपण, शिक्षण, त्याच्याबरोबर त्यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला, त्याला ड्रेन थिअरीसुद्धा म्हणतात. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये जाऊन सर्वप्रथम प्रिन्सबरी या मतदारसंघातून निवडून येऊन ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये त्याची निवड झाली. आणि हे अशी निवड झालेले भारतातले पहिला व्यक्ती म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये त्यांनी पार्लमेंटमध्ये प्रवेश केला 1892च्या कालखंडामध्ये. आणि हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद झाल्यानंतर तत्कालीन स्थितीमध्ये भारताचे प्रश्नसुद्धा मांडण्याचं काम दादाभाई नौरोजींनी केले. आणि ह्या दादाभाई नौरोजी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा संबंध खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी 1885 मध्ये स्थापन झाली, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभाग सक्रियपणे नोंदवला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी इसवी सन 1886, इसवी सन 1896, इसवी सन 1906 या कालखंडात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद 3 वेळेस भूषवणारा हा व्यक्ती होता. आणि यांनी केलेले कार्य म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये भारतात तर कार्य केलंच, त्याचबरोबर इंग्लंडमध्ये राहून इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि त्या ठिकाणी कार्य करायचं काम केलं. त्याचबरोबर ब्रिटिशांना भारतातले ब्रिटिशांपुढे भारताचे प्रश्न मांडण्याचं काम केलं व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या माध्यमातून. त्याच्यानंतर राष्ट्रगोपतार म्हणजे खरी बातमी या माध्यमातून सुद्धा मांडलं. त्याचबरोबर आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडला. अशा प्रकारच्या या मवाळवादी नेत्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये भारताला राजकारणाची पार्श्वभूमी निर्माण करून दिली. म्हणजे ब्रिटिशाच्याच अंतर्गत पण नाविन्यपूर्ण अशा कार्याची उकल किंवा नवीन कार्य करण्याचं काम दादाभाई नौरोजी यांनी केलं. तर आत्तापर्यंत आपण जो भाग बघितला तो दादाभाई नौरोजी जे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात, सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि या व्यक्तीने तत्कालीन स्थितीमध्ये मवाळवादी लोकांच्या विचारांचा अंगीकार करून आपलं कार्य करायला सुरुवात केलं. म्हणजे मवाळवादी कालखंड किंवा मवाळवादी टप्प्यामधला पहिला जो व्यक्ती आहे तो म्हणजे दादाभाई नौरोजी. याची माहिती आपण पूर्णपणे बघितलं. त्यामध्ये कोणकोणते आपण पॉईंट बघितलं, जन्म आणि बालपण, त्याच्यानंतर शिक्षण, त्यांचं कार्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कसा मांडला, ड्रेन थिअरी ते पाहिलं, इंग्लंडमध्ये कार्य कशा पद्धतीने केलं, त्याचबरोबर इंग्लंडमधील पार्लमेंटमध्ये प्रवेश कशा पद्धतीने केला. त्याचबरोबर दादाभाई नौरोजी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे
इसवी सन 1886, 1896, इसवी सन 1905, 1906 या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलं आणि त्या माध्यमातून त्यांनी सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा उल्लेख कलकत्ता येथील 1906च्या अधिवेशनात सुद्धा केला आणि त्याचबरोबर त्यांनी काही मागण्यासुद्धा मांडल्या होत्या. त्या मागण्या हे भारतीयांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरल्या गेल्या. असा मागण्या मांडणारा किंवा सनदशीर मार्गाने जाणारा हा नेता म्हणजेच मवाळवादी नेता आणि भारताचा पितामह म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये ओळखला जात होता. तर उद्याच्या घटकामध्ये आपण पुढचा एक मवाळवादी नेते म्हणजे फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत.